तर केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय हा महायुतीला मान्य असेल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। केंद्रीय नेतृत्व निश्चित योग्य निर्णय घेईल असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे। एकनाथ शिंदे यांनी आज घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करतो असं बावनकुळे यांनी म्हटलं। महायुती म्हणून शिंदेंनी घेतलेली आजची भूमिका खूप मोठी आहे असं बावनकुळे यांनी म्हटलंय। बघा, एकनाथजींनी काय म्हटलं, केंद्रीय नेतृत्वाशी बसून जो काय केंद्रीय नेतृत्व सांगेल त्या पद्धतीचा निर्णय करतील आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल जे भाजपाबद्दल काही त्यांच्या भूमिकेबद्दल भाजपाबद्दल त्यांची भूमिका योग्य नाही आहे, भाजपाबद्दल त्यांचे काही अनुकूल नाही आहे असं वगैरे एकनाथ शिंदेजीबद्दल जे बोललं जात होतं, त्यांच्या कर्तृत्वाला नेतृत्वाला डॅमेज करण्याचा प्रयत्न होता। त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि उद्यापर्यंत तुम्हाला कळेलच। केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल, केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल तो भाजपालाही मान्य असतो, तो एकनाथजीलाही मान्य असतो, तो अजितदादालाही मान्य असतो। नाही, आता त्याच्याबद्दलचा आम्हाला निरोप येईलच। एकनाथजींनी स्पष्ट केलं आहे की आमच्या नेतृत्वाशी ते बसतील, आमच्या नेतृत्वासोबत बसून माननीय प्रधानमंत्र्यांची आणि अमित शहा साहेबांचं त्यांचं बोलणं झालं। त्यांनी म्हटलं आहे खरं तर आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी एकनाथजी बसतील, आमचे देवेंद्रजी अजितदादा सर्व बसतील आणि एकदा सरकार बनवण्याकरता योग्य पद्धतीने काय केलं पाहिजे। शेवटी सरकार महायुतीचं आहे, त्यामुळं किती मंत्री असावे, शिवसेना किती असावी, भाजप किती असावी, अजितदादा किती असावे, काय काय त्या ठिकाणी पोर्टफोलिओ कुणाला जावे, काय काय पालकमंत्री कुठले असावे, असं एक महायुतीचं शेवटी सरकार असताना अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो। त्यामुळं केंद्रात आमचे नेते बसतील आणि एकनाथजी बसतील आणि निर्णय करतील। महाविकास आघाडीचे नेते या महायुतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते, वावड्या उठवण्याचा प्रयत्न करत होते, पण आज एकनाथजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं मांडलं आहे, देशात मांडलं आहे, खरं तर मला एकनाथजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की महायुतीचे नेते कसे असावे। ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा पक्षाने जे जे आदेश दिले ते आदेश जसे पाळले आणि महायुती म्हणून एकनाथ शिंदेजींनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रासमोर मांडली। खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदेजीचं मनापासून अभिनंदन करतो।